आज आपण बघूया फोडणीचं वरण. गरमागरम वाफाळलेला भात आणि फोडणीचं वरण सावजी पद्धतीचं. चला तर मग करूया. हे बघा, आपलं वरण किती छान दिसत आहे. वाव. एका भांड्यात तुरीची डाळ घेतली, आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने. आणि डाळ शिजायला ठेवली गॅसवर. आता त्यात पाणी घातलं. दोन कप पाणी घातलं. हे बघा, डाळीला उकळी आली आहे. वरवरचा आपण फेस काढून घेऊ. हे फोडणीचं वर अगदी अप्रतिम लागतं. त्याच्यात थोडं हिंग घालू. हे थोडं वेगळ्या प्रकारचं फोडणीचं वरण आहे. आता आपण टोमॅटो कापून घेऊ. पण टोमॅटोचे बारीक चिरून नाही घ्यायचं आहे आपल्याला, फक्त 2 भाग करायचे आहे टोमॅटोचे. हे बघा असे. आणि आता बारीक हिरव्या मिरच्या कापून घेऊ, चिरून घेऊ मिरच्या. हे बघा, टोमॅटोचे 2 भाग केले आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या. हे बघा, असं आपण वरणात घालू. डाळ मध्ये घालणार. मिरच्या पण घातल्या. आता बारीक चिरलेला कोथिंबीर घालू. कोथिंबीरमुळे खूप छान स्वाद येतो आणि छान सुवास सुटतो. छान सुगंध दरवळतो कोथिंबीरीचा आणि अप्रतिम लागतं हे वरण. तुम्ही ह्या पद्धतीचं वरण करून बघा. अगदी साधं आणि सोपं वरण आहे, सावजी पद्धतीचं. कोथिंबीर घातलं. आता हळद घातली. धने जिरे पावडर घातलं. लाल तिखट घातलं थोडं. आपण अगोदर हिरव्या मिरच्या घातल्या. सावजी मसाला घातला. आता हे झाकून आपण शिजू देऊ. हे बघा, किती छान ऑलमोस्ट आपलं वरण शिजत आलं आहे. आता आपण त्या टोमॅटोचे साल काढून घेऊ या प्रकारे. हे बघा, ह्या प्रकारे आपण टोमॅटोचे साल काढून घेणार आहोत. अगदी सहज निघतात साल. आणि ढवळून घेणार आहोत वरण. आहाहा, मस्त दिसत आहे आपलं वरण. चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ घातलं आणि रवीनी घोटून घेतलं, त्याला एकजीव करून घेतलं.
हे बघा, हे वरण आपण कुकरमध्ये नाही करत आहोत. कुकर शिवाय करत आहोत हे वरण, आणि कुकर पेक्षा छान लागतं, चविष्ट आणि टेस्टी. वाव, छान झालंय. आता आपण त्यात पाणी घालू आणि जसं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे त्या प्रकारे ऍडजस्ट करून घेऊ. हे बघा, आता आमचूर पावडर घालू. आमचूर पावडर घातलं आणि मिक्स करून घेतलं. आता आपण फोडणीची तयारी करू. एका भांड्यात तेल घेतलं, मोहरी घातली, मोहरी तडतडली की जिरं घातलं. आता लसण पाकळ्या घातल्या बारीक चिरून, ढवळून घेतलं. सुक्या लाल मिरच्या घातल्या. कढीपत्ता घातला. चिमूटभर हिंग घातलं. आणि लाल तिखट घातलं 1 चमचा. आणि आता फोडणी करू. हे बघा, 1 पळी आपण वरण घातलं आणि पटकन झाकण झाकून घेतलं. आता बाकीचं वरण घालू. वाव, बढिया, खूप छान सुवास सुटला आहे. सुगंध दरवळतो, मस्त, अप्रतिम. गरमागरम वरण आपण भाकरी सोबत पण खाऊ शकतो. पोळी, भाकरी, चपाती. आता वरून कोथिंबीर घालू. वाव, चिमूटभर गरम मसाला घातला, सावजी मसाला आणि धने जिरे पावडर. वाह, आपलं वरण तयार आहे, रेडी टू सर्व. मस्त घमघमाट सुटला आहे. वाव, गरमागरम भाताबरोबर फोडणीचं वरण, वरून तुपाची धार आणि कांदा.